शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनमाड ते श्री क्षेत्र नस्तनपूर पायी दिंडी सोहळा संपन्न। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विविध मागण्यांसाठी आणि संविधान बचाव व शिवसेनेच्या चिन्हाबाबत कोर्टात प्रलंबित असलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तसेच मनसे शिवसेना युती व्हावी या मागणीसह शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारांना रोजगार अशा असंख्य जनहिताच्या मुद्द्यांसाठी मनमाड ते श्री क्षेत्र नस्तनपूर अशी पायी दिंडी आयोजित करण्यात आली। ही दिंडी मुक्तागण येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून उत्साहात सुरुवात झाली आहे। या पायी दिंडीत शिवसेना जिल्हा प्रमुख प्रवीण उर्फ पिंटू भाऊ नाईक, महिला जिल्हा प्रमुख मुक्ताताई नलावडे, तालुका प्रमुख संतोष भाऊ गुप्ता, मनमाड शहर प्रमुख माधव भाऊ शेलार, श्रावण भाऊ आढाव, दिनेश केकान, प्रकाश चावरिया, राजेंद्र आहेर, राजाभाऊ कासार, अनिल दराडे, खालिद भाई शेख, कचरू आव्हाड, अशोक पदवर, रवी इप्पर, वसंत नागरे, पप्पू शिंगार यांच्यासह विविध पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता। या दिंडी सोहळ्याने समाजहिताचे संदेश देत सामाजिक जागृतीचा संदेश दिलाय। कार्यकर्त्यांमधील जोश आणि एकता अनुभवण्यासारखी होती। दिंडी दरम्यान विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करत उत्स्फूर्त स्वागत केलंय। सेना पक्ष व धनुष्यबाण न्याय द्यावा व संविधान वाचवावं, शेतकऱ्यांना न्याय मिळावा, कर्जमाफी व्हावी यासाठी आम्ही शनी महाराजांना साकडं घालायला चाललो आहे पायी। सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष यांची युती व्हावी, संविधान वाचवावं, शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्ज माफ व्हावं, बेकारोगांना नोकरी मिळावी, जे पक्ष चिन्ह आणि नाव हे परत आम्हाला मिळावं। शनी महाराज हे राजकारणाचे प्रतीक असून त्यांच्याकडे शेवटी आम्हाला न्याय मागायची वेळ आलेली आहे। न्यायदेवतेवर बी आमचा विश्वास आहे, पण न्याय मिळत नाही आहे। या मागणीसाठी आम्ही नस्तनपूर येथे जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली पायी यात्रा चालू झालेली आहे आमची। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक अविनाश मकर, मनमाड।